गोष्टी त्यामध्ये सुरू असलेल्या राज्याच्या आरोग्याच्या पंचमांमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या आरोग्याचा विरुद्ध अंधारात आहे, कारण सगळ्यात शासकीय रुग्णालयामध्ये सुरू आहे अंधारा कारभार. त्यामुळे रुग्णांचा जीव ताणलेला लागला. तेव्हा सुरेश शेट्टींच्या कारभाराचा हा पंचनामा. औषधांचा खंडाण, उपचारांच्या नावानं बोंबाबोंब, खाजगी प्रॅक्टिसमध्ये मजबूर असलेले डॉक्टर आणि बंद पडलेली साधनं. यवतमाळ जिल्हा रुग्णालयाची. यवतमाळ आणि परिसरातून रोज 600 ते 700 रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र रुग्णालयाचा कारभार इतका थंड आहे की त्यातील काहींना उपचार न घेताच करतावं लागतं. कधी डॉक्टर नसतात तर कधी रुग्णालयात औषधं. खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना कारवाईचा बडगा दाखवण्याच्या भूमगर्जना फक्त पेपरच्या हेडलाईन होतात. शासनाचा आढावा घेण्याचा आदेश केला आहे. त्या आदेशाप्रमाणे प्रॅक्टिस करून कधी म्हणजे गेले नर्सेस आणि इतर स्टाफ इतका कमी आहे की शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला वॉर्डात न्यायलाही नातेवाईकांना धडपड करावी लागते. रुग्णालय 500हून 700 खाटांचं झालं, पण नर्सेसची संख्या 180 वर असते. त्यामुळे रुग्णांचे हाल काय नाही. आणखी संख्या एकाकडे आहे, त्यामध्ये मोठ्या वैद्यकांच्या प्रसारित आणले आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला, परंतु याकडे सर्व स्तरावर दुर्लक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयाचे अनेक मशीन एकतर बंद आहेत किंवा धूळ खात पडून आहेत. एवढंच नाही तर कपडे निर्जंतुकीकरणाची मशीन 8 दिवस बंद पडल्यानं शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. सोनोग्राफीसाठी 2 महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत तर बोलायलाच नको. बराच वेळ झाला, आता 2-3 मिनिटे आता ते ॲक्सिडेंट वगैरे काय नसायचं आता घेऊन जाऊन घरी आराम तुम्ही कर्मचारी घेऊन चाललं. राज्य रुग्णशाहीवर असताना प्रशासन थंडगार आहे आणि आरोग्य मंत्र्यांनी सगळं दिसत असूनही डोक्याचं सोंग घेतलंय. जसं पोलीसचा कंट्रोल रूम आहे, फायर ब्रिगेड आहे, तसं ॲम्ब्युलन्सचा कॉमन नंबर असेल आंध्र प्रदेशमध्ये जसं आहे त्याचं टेंडर प्रक्रिया आपण सर्व तयार केलं. संपूर्ण राज्यात आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आपण आता स्टार्ट करणार आहोत आणि विदिन 15 मिनिट्स अवेलेबिलिटी ॲम्ब्युलन्स विथ अटेंडंट पॅरामेडिकल फोर्स. तुमचं शुभेच्छा पाहिजे, मदत पाहिजे. 8 महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलाय. पावसामुळे मुंबईसह राज्यभरात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि कावेरीची साथ हाताबाहेर गेली आहे आणि आरोग्य विभागाचा गाडाही पुलावरून खाली घसरलाय. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं, मात्र राज्यातील रुग्णालय आजारी पडल्यामुळे गोरगरीब रुग्णांवर उपचारासाठी कसरत होण्याची इथे वेळ आली आहे. एकंदरीत सरकारी रुग्णालय शोपीस ठरत आहे. नितीन भागवते, स्टार माझा, यवतमाळ. आरोग्य विभाग अशा प्रकारे ICU मध्ये आहे आणि शेट्टींचा कारभार मात्र अजूनही थंडच आहे. स्टार माझाने रुग्णालयाच्या कारभाराचं अशा प्रकारे पोस्टमॉर्टम केल्यानंतर आता विरोधी पक्षांना जाग आली आहे. धुळ्यात शिवसेनेनं रुग्णालयाच्या आवारात प्राणांतिक उपोषण केल्यानंतर भाजपानं चक्क जिल्हा रुग्णालय हरवल्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. रुग्णालयातल्या असुविधेमुळे सध्या राज्यातल्या रुग्णांची अवस्था बिकट बनली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर परिचारिकांसह औषधांचाही तुटवडा आहे, तर काही ठिकाणी सिटी स्कॅन, एक्सरे सारखी अत्यावश्यक साधन सामग्री आजारी पडली आहे. राज्याचं आरोग्य अशा प्रकारे धोक्यात असताना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी मात्र थंडगार आहेत. त्यामुळे संपादलेल्या विरोधी पक्षांनी आता सरकारचे लोक ठिकाणावर आणण्यासाठी आंदोलनाचं हत्यार होत असलंय. पुणे शहरामध्ये असलेलं, मध्यवर्ती भागामध्ये असलेलं जिल्ह्याचं रुग्णालय अनेक दिवसापासून चोरीला गेलेलं आहे की काय, म्हणून या ठिकाणी आम्हाला शंका निर्माण